नमस्कार मैत्रिणींनो, नारळी पौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आज आपण बनवणार आहोत नारळी पौर्णिमेनिमित्त नारळी भात. अतिशय चवीला छान, चविष्ट आणि सुगंधीसुद्धा. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा नक्की करून बघा. बघू शकता छान मस्त मोकळा सळसळीत आहे आणि तांदूळसुद्धा छान मऊ झालेले आहे आणि कलरसुद्धा अप्रतिम आलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या पद्धतीने नक्की तुम्ही नारळी भात करून बघा. चवीलासुद्धा अप्रतिम झालेला आहे आणि करायलासुद्धा एकदम साधी सोपी रेसिपी आहे. चला तर मग आज आपण हा नारळी गोड भात बनवूया, अगदी झटपट तयार होणारा. तर माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले आपण नारळ फोडून घेतलेला आहे. ओला नारळ घेतलेला आहे मी. त्याचे सालं काढून घेतलेले आहे आणि बारीक काप करून घ्यायचे आहे आपल्याला. तुम्ही हे किसूनसुद्धा घेऊ शकता, पण मी हे चाकूनी बारीक काप करून घेणार आहे आणि मिक्सरमधून काढून घेणार आहे. तुम्ही हे नारळाचे काप करून नारळाचं चव पण वापरू शकता किंवा नारळाचं दूध पण वापरू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार. तर मी हे एक अर्धा नारळ असेल माझं, अंदाजे एक वाटीभर चव निघाले नारळाचा. तर मिक्सरमधून छान बारीक आपल्याला हे चव तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही किसणीने किसूनसुद्धा मिक्सरमध्ये बारीक छान होते. मस्त पांढरा शुभ्र आपला नारळाचा चव तयार झालेला आहे. तर मी 1 कप तांदूळ घेतले, बासमती तांदूळ आहे छान लांब लांब. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठले पण तांदूळ घेऊ शकता. तुम्हाला जास्त मऊ हवा असेल तर तुम्ही आवडीनुसार तुमचे तांदूळ वापरू शकता. थोडा मोकळा हवा असेल तर हा बासमती तांदूळ वापरू शकता. तर मी हे बासमती तांदूळ घेतला 1 कप. छान 2 ते 3 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर हे बघू शकता तुम्ही. तर आता पहिल्या पाण्याने धुवून घेतलं मी, दुसरं पण पाणी आणि असं करत मी 3 पाण्यानं धुतलेलं आहे. आणि आपण चौथं पाणी घातल्यानंतर हे तांदूळ आपण एक अर्धा तास भिजत ठेवणार आहोत. आता पाणी तांदळाच्या वरती छान यायला पाहिजे. बघू शकता, दाखवलं तुम्हाला, डबल पाणी घातलेलं आहे. आता तांदूळ अर्धा तास भिजत आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया. बदामचे मी लांब लांब काप करून घेतलेले आहे, काजूचे पण तुकडे करून घेतलेले आहे आणि पिस्त्याचे पण मी आधीच काप करून घेतलेले आहे. तर आपण काय काय साहित्य घेतलं ते पण बघूया. तर 4-5 लवंग, 2 ते 3 मी दालचिनीचे तुकडे घेतलेले आहे. त्यानंतर मी 4 विलायची घेतलेली आहे. सगळं एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आणि आता आपण गूळ पण चिरून घेऊया. ही सगळी तयारी आधीच करून ठेवायची. तर आपण जेवढे तांदूळ घेतले तेवढाच गूळ वापरणार आहोत. तर म्हणजे गूळ बारीक चिरून घेतला म्हणजे लवकर वितळल्या जाते. तुम्हाला मोजून पण दाखवते मी. जेवढे आपण तांदूळ घेतले तेवढाच गूळ घेतला. तर मी हे मातीची हंडी गॅसवरती ठेवली गरम करायला. गरम व्हायच्या पहिलेच तूप घालायचं म्हणजे हे भांडं तडकत नाही. तर 1 चमचा तूप घातलं. विलायची, लवंग आणि दालचिनीचे तुकडे छान तळून घ्यायचे आपल्याला तुपामध्ये. त्यानंतर आपण 1 कप तांदूळ घेतलेले, तर 2 कप आपण पाणी घालणार आहोत त्यासाठी. आता हे पाण्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ, त्यानंतर आपण थोडासा कलर घालणार आहोत म्हणजे छान आपला केशरी भात तयार होईल. किंवा तुम्ही तुमच्याकडे जर केशर असेल छान तर ते दुधात भिजवून तुम्ही वापरू शकता ते. तर पाणी छान गरम झालेलं आहे. जे आपण तांदूळ अर्धा तास भिजत घातले होते त्याचं आपण पाणी काढून घेतलेलं आहे. आणि आता हे तांदूळ आपण ह्या पाण्यामध्ये टाकून घेऊया सगळे. छान सगळं एकत्र करून घ्यायचं. तांदूळ छान शिजवून घ्यायचे आपल्याला. खूप तांदूळ शिजवायचे नाही आपल्याला, फक्त 70% तांदूळ शिजवून घ्यायचे आहे. आता हे कमी गॅसवरती आपले तांदूळ मस्त शिजत आहे. आता 5-7 मिनटं लागू शकतात. थोडं पाणी कमी झालेलं आहे. अजून थोड्या वेळ ठेवूया आपण. तर गॅस बंद झाल्यानंतरसुद्धा, कारण हे मातीचं भांडं बऱ्याच वेळ गरम राहते, तर गॅस बंद केल्यानंतरसुद्धा मी 2-3 मिनिट तसंच ठेवलं. आता आपण हे चाळणीमध्ये तांदूळ काढून घेऊया. जो भात शिजवून घेतला आहे तो एका चाळणीमध्ये काढून घेऊया. बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे. मस्त आपला मोकळा सळसीत असा भात तयार झाला. आता तेच भांडं मी छान स्वच्छ धुवून गॅसवरती ठेवलं. पुन्हा 1 चमचा तूप घातलेला आहे आणि जेवढे ड्रायफ्रूट आपण घेतलेत, काजू, बदाम आणि पिस्ता, हे छान तुपावरती तांबूस कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे. छान तळल्यानंतर आपण थोडेसे जे मोठे मोठे काप टाकले ते काढून घ्यायचे 1 चमचाभर, कारण आपण हे नंतर वापरणारच आहोत. त्यानंतर जो आपण मिक्सरमधून नारळाचा चव काढून घेतला होता तो घातला. तो छान 1 मिनिटभर परतून घेतला. त्यानंतर गूळ चिरून घेतला होता 1 कपभर, तो घातला. छान मस्त सगळं परतून घ्यायचं. पाव कप मी पाणी घातलेलं आहे. तुम्ही पाणीऐवजी दूध घातलं तरीसुद्धा चालते. तर ते पाणी याच्यासाठी घातलं का गूळ लवकर वितळल्या जाते पाण्यामुळं.
छान सुगंध येण्यासाठी आता यामध्ये आपण थोडंसं जायफळ घालूया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये बडीशेपचं पावडर पण घालू शकता, कारण जिथं गुळाचा पदार्थ आहे तिथं बडीशेपचा वापर केला तर चव खूप छान लागते. तर मी आधी विलायची घातली, त्यानंतर मी जायफळ किसून घातलं. थोडंसं गरम झालं, गूळ पण थोडा वितायला गेल्यानंतर आपण जो भात शिजवून घेतला तो घातला. छान 1-2 मिनटं मस्त खालीवर करून घ्यायचं, म्हणजे छान भात मिक्स करून घ्यायचा. म्हणजे जे आपण ओल्या नारळाचा चव आणि गूळ घातलेला आहे तर मस्त सगळं एकजीव होते. छान मिक्स करून घ्यायचं. आता सगळं व्यवस्थित, तर आपण यावरती 2 मिनिट झाकण ठेवूया. त्यानंतर पुन्हा झाकण काढून खालीवर करून घ्यायचं आहे. पुन्हा आपण 2 मिनिट झाकण ठेवणार आहोत त्यावरती. जर तुम्हाला जास्त मऊ भात हवा असेल तर तुम्ही आपण जे पाणी काढून घेतलं होतं तर ते पाणी काढायचं नाही, त्यामध्ये डायरेक्टच गूळ आणि हे आपण ओलं नारळ आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये तुम्ही एक अर्धा कप नारळाचं दूध वापरू शकता. जर नारळाचं दूध नसेल तर केशर घातलेलं आपलं साधं दूध ते घालू शकता तुम्ही अर्धा कप साईसहित, म्हणजे छान चवीला लागते. तर मी गॅस बंद केला. गॅस बंद केल्यानंतर सुद्धा मी 2 मिनिट तसंच झाकून ठेवलं, कारण हे मातीचं भांडं आहे त्यामुळे ते बऱ्याच वेळ गरम राहतं. तर आपण जे तळलेले काजू बदाम घेतले ते आधीच मी हे बाउलमध्ये टाकून घेतले होते आणि थोडंसं तूप लावून घेतलं होतं. आता छान आपला नारळी भात तयार झाला. तर आपण सगळं ह्या बाउलमध्ये काढून घेतला. व्यवस्थित हाताने दाबून घ्यायचा, म्हणजे आपल्याला प्लेटमध्ये जशाला तसंच मस्त छान आकार येते. तर आता वरतून आपण प्लेट टाकूया आणि वरच्या हाताने प्लेट एक दाबून धरायची आणि खालच्या हाताने बाऊल दाबून धरायचा आणि असं उलटा करून घ्यायचा. मस्त कलर आलेला आहे, सुगंधही छान येते आणि चवीलासुद्धा अप्रतिम झालेला आहे, बघू शकता तुम्ही. तर नारळी भात बनवला म्हटल्यानंतर वरती थोडेसे नारळाचे काप आणि वरती अजून थोडंसं नारळाचा चव घालणार आहोत, म्हणजे दिसायलाही छान दिसते आणि चवीला तर अप्रतिम झालेलाच आहे, बघू शकता मस्त दिसत आहे. तर नक्की तुम्ही या पद्धतीने करून बघा. रेसिपी आवडल्यास तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, सोबत लाईक आणि कमेंट नक्की करा. तर तुम्ही ह्या नारळी पौर्णिमेला हा गोड नारळी भात नक्की करून बघा. अशाच नवीन व चविष्ट रेसिपी बघण्यासाठी द्वारकाच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांचे मनापासून आभार. भेटूया एक नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.